तर बऱ्याच वेळा भेंडीची भाजी केल्यानंतर चिकट होते आणि भाजी चिकट झाल्यामुळे त्याची चव पूर्णपणे बदलते. अशा वेळेस आपण भेंडीची भाजी करायला टाळाटाळ करतो. परंतु हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमची भेंडीची भाजी कधीही चिकट होणार नाही याची गॅरंटी मी देते. फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही भाजी बनवायला घ्या. बघा तुमचीसुद्धा भाजी मोकळी सुटसुटीत बनवून तयार होईल. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी नमस्कार, मी तृप्ती तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, या ठिकाणी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. तर या ठिकाणी 2 महत्त्वाच्या टिप आहेत. पहिली टिप म्हणजे भेंडी आपल्याला ताजी निवडायची आहे. फार साठवणीची घ्यायची नाही, कारण साठवणीच्या भेंडीमध्ये चिकटपणा वाढलेला असतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भेंडी निवडताना आपल्याला फार कोवळी भेंडी घ्यायची नाही, तर मध्यम जाडीची भेंडी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा, भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली. आता आपल्याला ही भेंडी निथळून घ्यायची आहे. तर 10 मिनिट निथळून घेऊया. तर 10 मिनिट नंतर बघू शकता भेंडीतील पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे. आता आपल्याला कपड्याच्या मदतीने भेंडी पूर्णपणे कोरडी करायची आहे. तर थोडंसुद्धा पाणी भेंडीवरती राहायला नको, नाहीतर भेंडी चिकट होते. तर या व्हिडिओमध्ये मी जागोजागी काही छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि एक सिक्रेट गोष्टसुद्धा सांगितलेली आहे, ज्यामुळे भेंडीची भाजी कधीही चिकट होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा, या ठिकाणी मी सगळी भेंडी व्यवस्थित कोरडी केलेली आहे. बघू शकता, आपल्याला भेंडीवरती थोडंसुद्धा पाणी ठेवायचं नाही, कारण यामुळे भेंडी फार जास्त चिकट होते. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता भेंडी मी पूर्णपणे कोरडी केलेली आहे. आता भेंडी कट करून घेऊया. तर या ठिकाणी भेंडी कट करत असताना तिसरी एक महत्त्वाची टीप म्हणजे ज्या सुरीने आणि ज्या चॉपिंग बोर्डने आपण भेंडी कट करणार आहे ते साहित्य पूर्णपणे कोरडे असायला हवे. त्याच्यानंतर चौथी टीप म्हणजे भेंडी कट करत असताना आपल्याला देठापासून अर्धा इंच इकडे भेंडी कट करायची आहे, कारण देठामध्ये चिकटपणा जास्त असतो. तर आता भेंडी कट करून घेऊया. तर भेंडी कट करत असताना त्याचे अर्धा ते 1 इंच एवढे तुकडे करून घ्या. तर अजून एक 5वी महत्त्वाची टीप म्हणजे भेंडी करत असताना अर्धा ते पाव किलोचीच भेंडी करा. जर तुम्ही जास्त भेंडी एका वेळी करायला घेतली तर परतवून घेत असताना खूप जास्त गर्दी होते आणि त्यामुळे चिकटपणा वाढतो. त्यामुळे थोडी थोडी भेंडी करा. खूप जास्त भेंडी एकाच वेळी घेतली की त्याच्यामध्ये चिकटपणा 100% वाढतो. तर बघा, सगळी भेंडी व्यवस्थित कट करून घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी सगळी भेंडी कट करून घेतली. कट केल्यानंतर बघू शकता भेंडीमध्ये किती सारा चिकटपणा आहे, तरी देखील आपण मोकळी सुटसुटीत भाजी बनवणार आहे. तर आता फोडणी घालूया. तर भाजीला फोडणी घालण्यासाठी कढई गरम केली. आता कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेतले. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तडतडली की लगेचच अर्धा चमचा जिरे, त्याच्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पाने. कढीपत्ता तडतडला की लगेचच 2 ते 3 कट केलेली हिरवी मिरची. त्याच्यानंतर पुढे 1 वाटी बारीक चिरलेला कांदा. तर या ठिकाणी तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता. आता आपल्याला हे बेसिक साहित्य 2 ते 3 मिनिट हलकं परतवून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांद्यामधील पाणी निघून जात नाही तोपर्यंत आपल्याला हे साहित्य परतवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 5वी एक महत्त्वाची टीप म्हणजे भेंडीची भाजी करत असताना एकतर नॉनस्टिक कढईमध्ये करा किंवा मग जाडबुडाची कढई वापरा, जेणेकरून भेंडीची भाजी परतवून घेत असताना करपणार नाही, चिकट होणार नाही. तर बघा, बेसिक साहित्य मी 2 ते 3 मिनिट परतवून घेतलं. आता यामध्ये कट केलेली भेंडी घालूयात. त्याच्यानंतर पुढे यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे आणि जी आपण सिक्रेट गोष्ट वापरणार होतो ते म्हणजे अर्ध्या लिंबूचा रस घालणार आहे. तर लिंबूचा रस भेंडीच्या भाजीमध्ये घातल्यामुळे भेंडीची भाजी सुटसुटीत होते, अजिबात चिकट होत नाही. तुम्ही नक्की याचा वापर करून बघा. तर साहित्य घातल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर करायचा
आता ही भेंडी आपल्याला 4 ते 5 मिनिट मोठ्या आचेवर परतवून घ्यायची आहे। तर नेहमी भेंडी करत असताना मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायची, सगळा चिकटपणा निघून जातो। तर बघा 2 ते 3 मिनिट भेंडी मी परतवून घेतलेली आहे। अजून थोडासा याच्यामध्ये चिकटपणा आहे, अजून 1 ते 2 मिनिट भेंडी आपण परतवून घेऊया। तर बघा पहिल्यापासून मी भेंडी 4 ते 5 मिनिट परतवून घेतली। बघू शकता सगळा भेंडीमधील चिकटपणा निघून गेलेला आहे। बघू शकता पूर्णपणे भेंडी मोकळी झालेली आहे। तर त्यानंतर 6वी एक महत्त्वाची टीप आहे, भेंडीची भाजी झाल्यानंतर शेवटी आपल्याला गरजेनुसार मीठ घालायचं आहे। जर तुम्ही मीठ आधीच घातलं तर भेंडी चिकट होते, त्यामुळे मीठ नेहमी भेंडीच्या भाजीत शेवटी टाकायचं। त्याच्यानंतर बघा भेंडी अजून जास्त सुटसुटीत व्हावी म्हणून आपण या ठिकाणी 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालतोय। या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा कूट घातला तरी देखील चालेल। तर बघा या ठिकाणी भेंडी झालेली आहे। आता फक्त 2 मिनिट वाफ काढूयात। तर या ठिकाणी 7वी एक महत्त्वाची टीप, तर भेंडी करत असताना पहिल्यांदा कधीच भेंडीवरती ताट झाकायचं नाही, शेवटी फक्त 2 मिनिट आपल्याला वाफ काढायची आहे। तर बघा 2 मिनिट मी वाफ काढली। या ठिकाणी भेंडी तयार आहे। मस्त भेंडी सुटसुटीत झालेली आहे, बघू शकता। एकदम मस्त चमचमीत भेंडी या ठिकाणी तयार आहे, बघू शकता। आता भेंडीची अजून जास्त रंगत वाढावी म्हणून या ठिकाणी आपण कट केलेली कोथिंबीर घालणार आहे। तर जागोजागी आपण काही छोट्या मोठ्या टिप्स वापरून तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत मोकळी अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे। तुम्ही ताटामध्ये बघू शकता कितपत मोकळी सुटसुटीत ही भेंडीची भाजी झालेली आहे। तर भेंडी कट केल्यानंतर तुम्ही बघितलेली होती भेंडी किती जास्त चिकट होती, आणि त्याच्यानंतर आता भेंडीची भाजी केल्यानंतर तुम्ही बघू शकता भेंडी कितपत सुटसुटीत झालेली आहे। तर तुम्हाला टॉस करून दाखवते, बघा भेंडी कितपत मोकळी झालेली आहे, मस्त। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त मोकळी सुटसुटीत अशी भेंडीची भाजी बनवलेली आहे। काही छोट्या मोठ्या टिप्स देखील वापरलेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।